नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी दिल्ली येथे संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली। नवी दिल्लीतील 5 रोजी संसद भवन परिसरात महाविकास आघाडीच्या खासदारांनी शेतीशी संबंधित अतिवृष्टीच्या गंभीर संकटावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन केले। संसद भवनाच्या मकरद्वारासमोर खासदारांनी एकत्र येत घोषणा देत सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध नोंदविला। अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो शेतकरी संकटात आले। महाराष्ट्रात सततची पावसाची लाट, पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आणि केंद्र सरकारकडून अद्याप मदत जाहीर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी आज रस्त्यावर उतरून आवाज उठवला। शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पिकांचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करणे आणि नैसर्गिक आपत्ती मदत निधीचा त्वरित वापर करण्याची मागणी खासदारांनी केली। यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शनादरम्यान खासदारांनी शेतकरी वाचवा, नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या, केंद्र सरकार हिशोब दे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेची कठोर टीका केली। शेतक यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी निदर्शन करण्यात आले। यावेळी नंदुरबारचे खासदार आणि गोवाल पाडवी, खासदार डॉक्टर कल्याण काळे, खासदार बलवंत वानखेडे, खासदार डॉक्टर शिवाजी काळघे, खासदार विशाल पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार संजय देशमुख, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, खासदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करा। जाहिरात व बातमीसाठी संपर्क 94। महाराष्ट्रामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये, उभ्या महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये खरीपाची पिकं वाहून गेली, त्याचबरोबर बागायतातली पिकं वाहून गेली आणि फार मोठी नासधूस झाली आणि जमिनी सुद्धा खरडून वाहून गेल्या। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे होती, ती शेतकऱ्याला मदत महाराष्ट्र राज्य सरकार करत नाही। विशेषतः आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असं सांगितलं, पण काल सभागृहामध्ये माहिती घेतली, पार्लमेंटमध्ये माहिती घेतली, ते म्हणले असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे आला नाही। ही किती मोठी फसवणूक राज्यातल्या शेतकऱ्यांची आहे। याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सगळेच्या सगळे महाविकास आघाडीचे खासदार या ठिकाणी आज धरणे आंदोलन करतोय की जेणेकरून राज्याला नाही तर कमीत कमी केंद्राला तरी शरम वाटावी आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी, यासाठी आजचं आंदोलन आहे। अरे मोदी शेतकऱ्यांना खोटं बोलून फसवत आहे मोदी सरकार।